एक तू ही निरंकार, अंग संग माझ्या प्रभु असुनी, मी राहतो या प्रभु माझी, खाणे पिणे व्यवहार सारे, करीतो मी याच्या माझी, श्वासोच्छवासी स्मरण करुनी, याच्या संगे प्रेम करू, सदैव राहे समक्ष माझ्या, दर्शन याचे सदा करू. धन्य धन्य सद्गुरु माऊली, योग असा हा घडविला, अवतार गुरु ज्ञानाने जीवा, यमापासून सोडविला. एक तू ही निरंकार, ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं, भावान्तितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. परमादरणीय सात्संगाची प्रेमाने बोला, प्रेमाने बोला. आजी उत्तम सुधी झाले दर्शन संतांचे. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या अशीमाशा कृपेने आज तुम्हा मला या घोर कलियुगामध्ये सुद्धा संतांचा संग असा सत्संग प्राप्त होत आहे. ब्रह्मज्ञानी संतांचं दर्शन होत आहे. भाग्याची गोष्ट आहे. आताच महात्मा समोर येणारे बोलत होते की हा संघ जो आहे दुर्मिळ आहे, मोठ्या भाग्याने मिळतो, मोठ्या पुण्याने मिळतो. खरं तर असा संतांचा संघ मिळणं पूर्वजन्मीचं काहीतरी संचित पुण्य आहे, म्हणून असा हा अलभ्य लाभ या सत्संगचा आपल्याला मिळतोय. सत्संगाची खरोखर सद्गुरूची कृपा आहे. सद्गुरू धन्य आहे असा हा परमात्मा तुम्हा आम्हाला दाखवलाय, असा दरबार आपल्याला उपलब्ध करून दिलाय. नाहीतर आपण पाहतोय जगामध्ये किती हाल अपेष्टा चालू आहे. चिखला पाण्यामध्ये, पावसा पाण्यामध्ये लोक लांब लांब जात आहेत, परंतु सद्गुरूने सर्व काही आपलं चुकवलं. एका जागेवर सगळं आपल्याला दाखवलंय, अंगसंग दाखवलंय. चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लागा पाहू. आता सध्या फार ऐकायला मिळतं हे गीत, अभंग. सत्संगाची पंढरीला जायचं सांगितलंय, पण संतांना असं लिहिता नाही आलं पंढरपूरला जाऊ. चला हो पंढरपूरला जाऊ असं का नाही म्हणाले? प्रेमाने बोला. शब्द अपुरे पडले की शब्द नव्हते. संतांनी लिहिलंय चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लागा पाहू. पण संतांनी सांगितलं एक आणि माणूस करतोय एक. संतांनी पंढरीला जायचं सांगितलंय, माणसं पंढरपूरला जात आहेत. चला हो पंढरी जाऊ. जर पंढरपूरला जा असं सांगितलं असतं तर लिहिलं असतं ना पंढरपूरला जाऊ म्हणून. पंढरीला का लिहिलंय बाबा संतांनी? कारण देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. काय आहे पंढरी? आत्मा हा विठ्ठल असंही म्हटलं जातं. त्या पंढरीला जायचं सांगितलंय, ज्या पंढरीला आपण सर्वजण गेलेलो आहोत, त्या परमात्म्याची प्राप्ती आपण केलेली आहे. त्या पंढरपूरला जाण्याचा, त्या पंढरीला जाण्याचा विषय, संदेश हे संत महात्मे सांगून गेले. परंतु आज समाज मात्र वेगळीच त्याचा अर्थ घेतोय, वेगळ्याच पद्धतीने वाटचाल चालू आहे. असो, आपला तो विषय नाहीये, परंतु सद्गुरूने आपली भक्ती सोपी केली. अगदी खडतर रस्त्याने जाण्याऐवजी आता या रस्त्याचं काम चालू आहे. सुखदेव महात्मा डायरेक्ट या मेन रोडने आले नाही. कोणत्या मार्गे आले? कुडगाववरून आले. बरोबर आहे नाही? का बरं एवढा हेलपाटा मारून आले? रस्ता चांगला आहे, सरळ मार्ग आहे, खड्ड्या खुड्ड्याचा मार्ग नाही आहे, सोपा मार्ग आहे. मग तसं आपल्या भक्तीमध्ये सुद्धा मनुष्याचं हेच होत होतं. अगदी खडतर मार्गाने प्रवास चालू होता, अवघड मार्गाने प्रवास चालू होता, पण सद्गुरूने सोपा केला. आणि मग आपण सोप्या रस्त्याने जाणं महत्वाचं आहे, किंवा सोप्या रस्त्याने जाणं सहज शक्य होईल की अवघड रस्त्याने? तर सोप्याच रस्त्याने जाणं शक्य होईल. सगळं आपल्या अंगसंग आणून ठेवलंय. अंगसंग माझ्या प्रभू असुनी, मी राहतो या प्रभू माझी.
या जुलै महिन्याच्या सिलेबस प्रमाणे घेतलेली ही अवतारवाणीची ओवी. या ओवीमध्ये शहंशाजी सांगतात की अंगसंग माझ्या प्रभू असूनी मी राहतो या प्रभू माझी. त्याची जाणीव आपल्याला सतत व्हायला हवी, सतत राहायला हवी. परमात्मा तर आपण पाहिलाय, अंगसंग प्रत्येक क्षणाला त्याची जाणीव व्हायला हवी. प्रत्येक क्षणाला जर त्याची जाणीव राहिली तर तो कवचाप्रमाणे आपलं संरक्षण करेल. अंगसंग असल्याच्या नंतर आपल्याला जर जाणीव असेल तर खऱ्या अर्थानं आपल्या अंगसंग असेल तर आता महात्मा सुद्धा सुंदर सांगितलं ना, कोणीतरी शक्ती होती, कोणीतरी व्यक्ती होता, त्यानं त्या बाबाचा जीव वाचवला, कोणीतरी धरल्यासारखं वाटलं, हाताला धरल्यासारखं वाटलं. हा निराकार परमात्मा सर्व घटात बसून कार्य करतोय. कोणत्या घटात बसून कार्य करेल सांगता येत नाही. आज सुद्धा समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या घटामध्ये बसून हा निराकार ईश्वर कार्य करीत आहे. जगाला जाग करण्याचं, विश्वाला जाग करण्याचं कार्य करत आहे. आपण जागे झालो आहोत आणि इतरांना सुद्धा जाग करण्याचा सल्ला, संदेश देण्याचा या ठिकाणी 8 तास प्रत्येक महात्मा करत आहे. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करूनी सोडावे सकळ जन, या उक्तीप्रमाणे प्रत्येकाला जागा करण्याचं काम करत आहे. नाहीतर नजर महात्माने 4 चौघाला फोन करून या ठिकाणी बोलावं नसतं. या महात्म्याला, त्या महात्म्याला, या महापुरुषाला. ती तळमळ संतांमध्ये जागृत झाली. ती वृत्ती संतांची बनली की बाबा मला जे प्राप्त झालंय ते इतरांना प्राप्त व्हावं, मी जे प्राप्त केलंय ते इतरांना प्राप्त व्हावं, मला जो आनंद मिळालाय तो आनंद इतरांपर्यंत जावा. हाच एक अट्टहास म्हणून हे सगळे संत महात्मा ते कार्य करीत आहेत. म्हणून आमचे महात्मा सुद्धा महिन्याला सत्संगचं आयोजन करता. हाच अट्टहास आहे की मला जे प्राप्त झालं इतरांना प्राप्त व्हावं. तो परमात्मा प्रत्येकानं पाहावा, जो सर्वांच्या घटात आहे, सर्वांच्या देहामध्ये आहे. सर्वांगठी राम देहादेही एक, सर्वत्र भरलेला हा ईश्वर, याची अनुभूती प्रत्येकाला व्हावी. ईश्वरा सर्वभूतानां हृदय शरीर तिष्ठती भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी माया. सर्व प्राणी मात्राच्या हृदयात हा जर वास करतोय तर आपल्याला सुद्धा त्याची क्षणाक्षणाला जाणीव असायला हवी. बघा, माणसं म्हणतायत, प्रमाण देत आहेत. आज आपण असंख्य ठिकाणी पाहतोय कीर्तनाच्या, प्रवचनाच्या माध्यमातून सर्वांगठी राम देहादे एक प्रमाण दिलं जातंय, ताला सुरात दिलं जातंय. पण आपल्या दारासमोर जर महाराज एखादी वनगाय आली तर आपण किती धोपाट्या मारतो तिला, बरोबर आहे की नाही? जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप प्रमाण देतोय कीर्तनामध्ये. दारात कुत्रा आलं तर किती दगड मारतो त्याला. ही अवस्था आपली बनायला हवी. आणि म्हणून आज समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज तो प्रयास करत आहे. बोलाचीच कडी बोलाचा भात असं न राहता वरवर सारे शिंपण काही आतून उमलत नाही ग, अंतःकरणातून ती भावना तयार करण्याचा प्रयास आज सद्गुरू माता करत आहे. त्या विश्वामध्ये ज्याप्रमाणे संतांनी लिहून ठेवलं त्याप्रमाणे जगण्याचं एक संदेश, जगण्याची वृत्ती निर्माण करण्याचा संदेश सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अखंड विश्वाला देत आहे. एक महिला एकनाथ महाराजांकडे गेली, प्रेमाने बोला, आणि म्हणाली हा माझा मुलगा आहे 5-6 वर्षाचा कृष्णासारखा आणि हा गुळ फार खातो म्हणे. आणि दृष्टांत आपण ऐकला असेल कदाचित, पण त्याच्या मागचा आपल्याला सिद्धांत घ्यायचा आहे. मुलाला नेलं एका महिलेनं एकनाथ महाराजांकडे आणि सांगितलं की हा गुळ खातोय, रोज खातोय, इतका गुळ खातोय की मग आता मला भीती वाटायला लागली की हा रोज रोज गुळ खाऊ एखादा मोठा आजार त्याला होऊ नये, म्हणून तुम्ही काय करा, त्याला सांगा गुळ खाऊ नको. एकनाथ महाराज म्हणाले ठीक आहे, पुढच्या आठवड्यात या. मध्ये पुढच्या आठवड्यात बोलवलं. पुढच्या आठवड्यात 7-8 दिवसांनी ती महिला गेली त्या बालकाला घेऊन आणि मागच्या आठवड्यात आले होते, तुम्ही असं असं सांगितलं, अशी अडचण घेऊन आली, सांगितलं सर्व काही एकनाथ महाराजांना. आणि मग असं ऐकल्याच्या नंतर एकनाथ महाराज म्हणाले बाळा गुळ खातो, तो नवळ खातोय, आता खाऊ नको म्हणे, गुळ खाणं चांगलं नाहीये. ती महिला म्हणाली महाराज तुम्हाला एवढंच सांगायचं होतं गुळ खाऊ नको, तर मग मागच्या आठवड्यात आले होते त्यावेळेस सांगायचं ना त्याला गुळ खाऊ नको. एकनाथ महाराज म्हणाले मागच्या आठवड्यात सांगितलं असतं पण त्यावेळेस मीच गुळ खातो होतो. मग आधी मला गुळ सोडावा लागला. संतांची वृत्ती अशी असते. आणि आज याला सांगायचंय ना गुळ खाऊ नको, मग मला सोडावं लागलं ना, आणि मीच जर गुळ खातोय याला कसं सांगू. संत जे बोलतात ते संत करत असतात.
आणि हा प्रयास सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज करत आहे. माझे संत जे आहेत ना, ज्याप्रमाणे बोलतायत त्याप्रमाणे त्यांचं आचरण झालं पाहिजे. म्हणून प्रत्येकाला मातीच्या गोळ्याला ज्याप्रमाणे माहीत आमचे जसा आकार देत असतात तसा आकार देण्याचं कार्य आज सद्गुरू करत आहे. आणि म्हणून शहीशाजी म्हणाले, अंग संग माझ्या प्रभू असूनी मी राहतो या प्रभू माझी, खाणे पिणे व्यवहार सारे करीतो मी याच्या माझी. मला क्षणाक्षणाला जर त्याची आठवण राहिली, क्षणाक्षणाला अंगसंग परमात्मा जर मी सतत त्याची जाणीव मला राहिली, तर माझं सर्व काही त्याच्यामध्ये आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. खाणे पिणे व्यवहार सारे करीतो मी याच्या माझी. कारण आज प्रत्येकानं या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक महात्म्यानं बहिणजीनं ब्रह्मज्ञान घेतलंय आणि त्या परमात्म्यामध्ये तर परमात्मा पाहिला आणि त्याच्यामध्ये प्रवेश केलाय. आता या परमात्म्याच्या बाहेर कोणाला जाता येईल का? या निराकार ईश्वराच्या बाहेर आता महाराज माऊली महाराज तुम्ही म्हणले मला या निराकार ईश्वरात राहायचंच, ते बाहेर शक्य आहे का ते? आता याच्यामध्ये प्रवेश झालेला आहे. आता याच्यातच सर्व काय आहे, खाणे पिणे व्यवहार सारे करीतो मी याच्या माझी. सर्व व्यवहार माझे याच्यात चालू आहे. माझं खाणं असेल, पिणं असेल, काम करणं असेल, सर्व काही याच्यामध्ये चालू आहे. मग ती जाणीव आपल्याला होणं गरजेचं आहे, ती राहणं गरजेचं आहे आणि याची जाणीव होऊन क्षणाक्षणाला त्याची आठवण करणं गरजेचं आहे. श्वासोच्च वासी स्मरण करूनी याच्या संगे प्रेम करू. क्षणाक्षणाला त्याची आठवण व्हायला पाहिजे. श्वास श्वास गीत सुद्धा आहे ना, हर श्वास में हो सुमिरन तेरा युही बीत जाए जीवन मेरा. की श्वासाश्वासाला त्याची आठवण झाली पाहिजे, त्याचं नामस्मरण घेता आलं पाहिजे. सेवा सत्संग नामस्मरण 3 कर्म जे आपल्याला दिलेले आहेत त्याप्रमाणे जीवन जर जगायचं असेल तर क्षणाक्षणाला या निराकार ईश्वराची अनुभूती येण्यासाठी क्षणाक्षणाला त्याची आठवण होणं गरजेचं आहे. श्वासोच्च वासी स्मरण करूनी याच्या संगे प्रेम करू. क्षणाक्षणाला त्याची आठवण स्मरण करून याच्यासोबत प्रेम करायचं. साधू संतांनी शहीशा बाबा अवतार सिंहजींनी सांगितलंय. सदैव राजे राहे समक्ष माझ्या दर्शन याचे सदा करू. आणि त्यावेळेस स्मरण केल्याच्या नंतर सदैव हा माझ्या समोर आहे. जिकडे जातो आपण म्हणतो ना, जिथे जातो तेथे तू माझ्या संगती चालविसी हाती धरून या. मग तो आपल्याला क्षणाक्षणाला त्याचं स्मरण राहिलं की क्षणाक्षणाला तो अंगसंग असल्यासारखं वाटेल. मग वाटणार नाही की मी मुंगीवरून या ठिकाणी एकटा आलोय. महाराज प्रेमाने मला जर त्याची जाणीव असेल अंगसंग हा परमात्मा आहे तर मी म्हणणार नाही मी एकटा आलो, मी म्हणून निराकार ईश्वर माझ्या सोबत आहे. भिण्याचं काहीच कारण नाही, कोणी मला काही करू शकणार नाही. कारण अंगसंग परमात्मा आहे आणि अंगसंग त्याची जाणीव असली ती कवच असल्यासारखं. कुणीही काहीही करू शकत नाही, कशालाही भिण्याचं काही एक कारण नाही. श्वासोच्च वासी स्मरण करूनी सदैव याचे दर्शन करू असं शहीशाजी सांगतात. आणि शेवटच्या 2 ओळीत सांगतायत, धन्य धन्य सद्गुरु माऊली योग असा हा घडविला, अवतार गुरु ज्ञानाने यमापासून सोडविला. की धन्य धन्य सद्गुरूचं कौतुक केलंय. का कौतुक केलंय? की हा ईश्वर मला सद्गुरूने दाखवला, माझा 84 लाख योनीचा फेरा चुकवला, यमापासून माझी सुटका केली. कारण ब्रह्मज्ञान घेतल्याच्या नंतर मुक्ती ही ब्रह्मज्ञानी संतांची निश्चित असते. आजच एक अभंगदास वाचला, सरिता येऊनिया चढती ब्रह्मगिरी परी ज्ञानीन धरी जन्म काही, चंदनासी होय बाबुळत्व प्राप्ती परी ज्ञानीना शिवती जन्म काही, जळाला कापूर मागुला प्रगटे परी ज्ञानीना घडे जन्म काही, ज्ञानी ज्ञानेश्वर मिळून या गेला जिन्या मरण्या झाला वेगळाची. की माऊली म्हणतात की एक वेळ सागराला मिळालेल्या नद्या पुन्हा ब्रह्मगिरीवर परततील, वाऱ्याला कुंपण करून अडवता येईल, कापूर जळून खाक झाल्याच्या नंतर पुन्हा प्रकट होईल, चंदनाला बाबळीची अवस्था प्राप्त होईल. पण माझ्या या ब्रह्मज्ञानी संतांना पुन्हा पुन्हा जन्माला येणं मरणं या चक्रामध्ये प्रवेश मिळणार नाही. कारण ते आता मुक्तीचे अधिकारी बनले आहेत. पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं या चक्रातून त्यांची सुटका झालेली आहे, यमापासून सुटका झाली आहे. आणि म्हणून शहीशाजी म्हणाले, धन्य धन्य सद्गुरु माऊली योग असा हा घडविला. काय योग घडविला? तर हा निराकार ईश्वर मला दाखवलाय. योग याग विधी येणे नोये सिद्धी, वायाची उपाधी धम्मधर्म, भावे विन देव नकळे संदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. गुरु शिवाय अनुभव करणार नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सुद्धा म्हणाले, योग साधना
पहा 14 आपण नेहमी ऐकतोय वाचतोय ऐकतोय बोलतोय 1400 वर्ष जगलेला चांगदेव, परंतु गुरु न आल्या कारणानं कोरा राहिला असं संत म्हणाले. मग आपलं आयुष्य तर अगदी थोडंसं आहे, क्षणभंगूर आहे. पहा बहिणजी, गव्हाचं आयुष्य किती, प्रेमाने बोला, गहू किती दिवस चांगले राहतात? गहू नाही का तुमच्याकडं? प्रेमाने बोला, गहू किती दिवस चांगले राहतात? जास्त 6 महिने, वर्षभर. वर्ष झाले की त्याला काय होते, वाया लागते, भुंगे लागते, किडे लागते, बरोबर. वर्षानंतर गहू खायच्या कामाचे राहत नाही, बरोबर आहे की नाही? आता गव्हापासून चपाती तयार होती, पोळी तयार होती, त्या पोळीचं आयुष्य किती आहे? पिठाचं आयुष्य किती आहे? गव्हापासून पीठ तयार होतं, पिठाचं आयुष्य किती? 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, दुकानातला असेल तर पॅकिंग मध्ये तर 15 दिवस. आणि त्या पिठापासून तयार होणाऱ्या पोळीचं आयुष्य 2 दिवसाचं. आणि मग त्या खाणाऱ्याचं आयुष्य किती असेल? प्रेमाने बोला, माणसाचं आयुष्य किती असेल ते खाणाऱ्याचं? क्षणभंगूर आहे, क्षणभंगूर नाही भरोसा, कोळ काळ येईल कैसा, नाही देहाचा भरोसा. क्षणाचा भरोसा नाहीये संत म्हणाले. आणि मग जर क्षणभंगूर आयुष्य असेल तर मग त्याची प्राप्ती आपल्याला करायची, याच जन्मामध्ये त्याची साध्य करायचे, तर कधी करणार आहोत आपण? मनुष्याचं आद्य कर्तव्य काय असेल? काय महाराज आद्य कर्तव्य मनुष्याचं? चांगल्या मोठ्या शहरामध्ये फ्लॅट घेणं, एखादा प्लॉट घेणं, चांगला शेती घेणं. काय मनुष्य जन्माचं सार्थक काय आहे? केवळ ईश्वर प्राप्ती आणि प्रभू परमात्म्याची जाणून भक्ती, याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. मनुष्याचं आद्य कर्तव्य आहे परमात्म्याची प्राप्ती करणं, त्याला पाहून भक्ती करणं. जर मनुष्याची प्राप्ती माणूस करत नसेल तर नुसतं आपण म्हटल्याप्रमाणे जन्माला आला हेला आणि पाणी पाहून वाहून हेलपाटा झाल्यासारखं आहे. बघा, जर महात्माचं काही काम शिवगोल आहे आणि शिवगोला महात्मा आले तर सांगत असतो नेहमी की जे काम करायचंय बाजाराची पिशवी घेऊन आले आणि पूर्ण मित्रपरिवाराला भेटले, चौकात बसले आणि पिशवी तशीच मोकळी हातात सगळीकडे फिरले आणि संध्याकाळी घरी गेले आणि बहिणजींनी विचारलं बाजाराला गेले होते, बाजार आणला का? महात्मा म्हणले ते हातच नाही राहिले, लक्षातच नाही. मित्र भेटले, गप्पा मारल्या, असाच वेळ निघून गेला, संध्याकाळ झाली. मग मनुष्याचं आद्य कर्तव्य काय आहे? तर केवळ ईश्वर प्राप्ती आहे, त्या परमात्म्याची ओळख करून भक्ती करणं आहे. हे जर माणसानं साध्य केलं नाही तर नुसता फुकट निसता जन्माला आल्यासारखं आहे. सत्संगाची सद्गुरूने आपल्याला तो परमात्मा दाखवलाय, अंगसंग दाखवला आणि त्याची भक्ती करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य, ज्याप्रमाणे आताच महात्मा सुद्धा सुंदर बोलले की शाळा आहे, मला शाळेची आठवण झाली, बालपणी गेल्यासारखं झालंय. ज्याप्रमाणे शाळेत शिक्षक शिकवत असतात आणि शिक्षक वर्गामध्ये जे शिकवतात त्यातलं काहीतरी घरी वाचण्यासाठी, लिहिण्यासाठी देत असतात विद्यार्थ्यांना, तसं हा सद्गुरू जो आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी जे शिकवतोय महात्म्याच्या माध्यमातून प्रत्येक घाटात बसून जे काही साकार रूपामध्ये आपल्याला सांगतोय त्याचं घरी आचरण करणं, त्याचं घरी नामस्मरण करणं, हे सुद्धा सद्गुरू आपल्याला शिकवत असतो. संतांचं जीवन अगदी परोपकाराचं असतं, परोपकार वृत्तीने संत जगत असतात. भले लोकांनी काहीही करो. पहा, एकनाथ महाराजांच्या अंगावर लोक थुकले, त्यांना नाही ते बोलले. आज बघा त्यांच्या म्हणजे आजच दुपारी एक कोणाचं तरी स्टेटस होतं, माऊलींना अगदी 2-2, 3-3 किलोमीटर चालून सुद्धा त्यांना भिक्षा कोणी वाढत नव्हतं. झोळीत माती टाकायचे, दगड फेकून मारायचे, पण तेवढ्याच किलोमीटरवर आज त्यांच्या दर्शनासाठी लाईन आहे. 2.5 किलोमीटर दर्शनासाठी लाईन आहे. आणि त्यावेळेस ते स्वतः चालले पण कोणी त्यांना काहीच दिलं नाही. एकनाथ महाराजांची सुद्धा काय कमी हालापेष्ट झाली नाही, पण तरी सुद्धा संत शांत राहिले. गौतम बुद्धाला सुद्धा शिव्या दिल्या. दासला एक उदाहरण या ठिकाणी आठवत आहे. एकदा गौतम बुद्ध कुठून तरी बाहेरून येत होते, प्रेमाने बोला, आणि त्यांच्या मागे एक व्यक्ती चालला आणि त्यांना भले बुरे बोलू लागला, वाईट साईड बोलू लागला, शिव्या देऊ लागला. गौतम बुद्धांनी मागेही पाहिलं नाही, चालत राहिले. बरंच अंतरावर चालत त्याला आणखी राग यायला लागला, तो आणखी मोठमोठ्याने शिव्या द्यायला लागला. पण गौतम बुद्धांना काही एक फरक पडला नाही. ज्यावेळेस गाव जवळ आलं त्यावेळेस गौतम बुद्धांनी मागं वळून पाहिलं आणि म्हणाले, सज्जन माणसा, आता माझं गाव आलंय
तुला आणखीन काही शिव्या द्यायच्या असल्या तर देऊन घे, तुझं मन शांत कर. आता गाव आलंय आणि गावात जर तू माझ्या मागे आलास शिव्या दिल्या तर ही लोक तुला मारतील, हाणतील. तुझं मन भरलं नसेल तर तू आणखीन शिव्या इथंच देऊन घे वेशीच्या बाहेर तोपर्यंत. असं आणि एवढ्यानी वागलं नसेल घरी ये माझ्यासोबत आणि पाणी बिणी पिऊन जाय असं म्हटल्याच्या नंतर त्या व्यक्तीला अगदी कृतज्ञता भाव मनामध्ये निर्माण झाला. मी एवढ्या वेळेपासून या महात्म्याला शिव्या देतोय, यांनी माझ्यावर रागवायचं सोडून मला पाणी प्यायला ये म्हणताय, माझी काळजी यांना आहे. तो चरणावर नतमस्तक झाला, दर्शन घेऊन राहिला. मी एवढ्या वेळापासून तुम्हाला बोलतोय म्हणे, तुम्हाला काहीच कसा फरक पडला नाही. त्यावेळेस गौतम बुद्ध म्हणाले, तू जरी बोलत होतास परंतु तू जे बोलत होता ते मी त्यातलं काही एक घेत नव्हतो. तू बोलत असशील तुझं काम आहे परंतु मी त्यातलं काहीच घेतलं नाही. सत्संगाची सांगण्याचा भावार्थ असा आहे की आजूबाजूच्यांनी बाहेरच्यांनी कितीही बोलले, काही आपल्याविषयी बोलले तरी काही एक मनात घ्यायचं नाही. आपलं काम असं आपण चालू ठेवायचं. सत्संगाची सद्गुरूने आपल्याला त्या रोगापासून दूर केलंय. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, की लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, परंतु आपल्याला माहिती आपण त्या सत्याला जाणलंय, आपण त्या ईश्वराला जाणलंय आणि आपल्याला तिथं पोहोचणं गरजेचं आहे. या सत्संगाची सद्गुरूने कृपा केलेली आहे. तुम्हासारख्या साधू संतांचं दर्शन दासला खऱ्या अर्थाने या ठिकाणी होत आहे. वेळ सुद्धा पोहोचलेली आहे. संतजनांनो, या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज दासला उपस्थिती पाहून खऱ्या अर्थानं खूप आनंद होत आहे. असंच सत्संगाची सद्गुरू माता चरणी आपण प्रार्थना करूया, अरदास करूया की अशीच आमची ही सत्संग जी आहे फुलत जावं, अगदी याच्याही पेक्षा उपस्थिती आमची वाढत जावं. महात्म्याचा जो प्रयास आहे की प्रत्येकाला फोन करणं, बोलून घेणं, खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रयासाला यश येऊ, ही सत्संग अशीच फुलत राहावं. सत्संगाची सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज कृपा करतील, दया करतील. कारण हा सद्गुरू जो आहे हा दयाळू आहे. प्रत्येकाला आपली जी भावना आहे की प्रत्येकापर्यंत हे ज्ञान पोहोचावं, तसंच सद्गुरूला सुद्धा वाटतं. म्हणून सद्गुरू सुद्धा दया करतील, कृपा करतील. जे कोणी या ज्ञानापासून वंचित असतील, जुने महात्मे असतील, या ठिकाणी दरबारामध्ये येऊन बसतील. सत्संगाचे दास सुद्धा आपल्या चरणाची धूळ आहे. दास ज्याप्रमाणे बोलतोय त्याप्रमाणे दासचे सुद्धा कर्म घडवून आपण आशीर्वाद करा की नुसता पोपटासारखा दास या ठिकाणी बसून बोलू नये, उपदेश करू नये, की त्या ठिकाणी पोहोचण्याचं सुद्धा धाडस, त्या ठिकाणी पोहोचण्याची सुद्धा दासची वृत्ती व्हावी. तो आशीर्वाद प्राप्त करावा. सत्संगाची खऱ्या अर्थानं आज आनंद असा आपण प्राप्त केलेला आहे. खऱ्या अर्थानं तुम्हाला साधू संतांचं दर्शन होऊन खऱ्या अर्थानं आज सुख प्राप्त होत आहे. तो आनंद कुठं असेल याच ठिकाणी आहे. ते पंढरपूर कुठं असेल तर याच ठिकाणी आहे. कारण म्हटलंही आहे, कशाला जाता दूर आपलं इथंच पंढरपूर. खऱ्या अर्थानं आज याच ठिकाणी आपल्याला पंढरपूर भरल्यासारखं दासला असं वाटतंय. सत्संगाची या वाणीतून काही उचनीच शब्द निघाला असेल तर उदाहरणानं क्षमा करा. ज्या कोणी महात्म्याच्या काही अडचणी असतील इथपर्यंत पोहोचण्यासाठी माताजी सर्व काही दूर करतील. त्यांना सेवा सत्संग नामस्मरणाची आवड त्यांच्या मनामध्ये निर्माण करतील. काही उचनीच शब्द असं निघाला असेल तर उदाहरणानं क्षमा करा. प्रेमाने बोला.